न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। बँकेचा हप्ता मागण्यासाठी गेलेल्या एक बँक कर्मचाऱ्यासह लाकडाने बेदम मारहाण करून डोकं फोडून गंभीर जखमी केले। ही घटना कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर येथे घडली। या घटनेची नोंद 8 मे 2025 रोजी सायंकाळी 8 वाजता मंद्रुप पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। याबाबत ऋतुराज बाळासाहेब जाधव वय वर्ष 25 राहणार मनगोळी तालुका दक्षिण सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विनोद नागनाथ उडानशिव वय वर्ष 28 राहणार कंदलगाव याच्यावर भारतीय न्याय संहिता BNS 115(2), 118(1), 351(2), 351(3), 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलिसांनी सांगितले की 8 मे 2025 रोजी फिर्यादी हे सकाळी 8:55 वाजता कंदलगाव येथे बँकेचा हप्ता मागण्यासाठी घरासमोर गेले होते। बँकेकडून कर्ज घेतले आहे। कर्जाचा हप्ता भरण्याची विनंती केली असताना एकाने बँक कर्मचाऱ्यास शिवीगाळ व लाथाबुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली। याच वेळी घराशेजारी असलेल्या बाबळीच्या झाडाखाली पडलेल्या लाकडाने बँक कर्मचाऱ्याच्या डोक्यात जोरात मारहाण करून जखमी केले। या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनी घटनास्थळाला भेट दिली। बँक कर्मचाऱ्यासोबत सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी गावातील लोकांनी प्रयत्न केला, मात्र भांडण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले। या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण हे करत आहेत। माझे नाव ऋतुराज बाळासाहेब जाधव, राहणार मनगोळी, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर। मी ॲक्सिस बँकेचा कर्मचारी आहे। मी आज दिनांक 8/5/2025 सोन्नेवाडी येथील कंदलगाव येथे कलेक्शनला गेले असता मला तेथील विनोद नागनाथ उडानशिव राहणार कंदलगाव सोन्नेवाडी यांना मी हप्ता मागायला गेलो होतो 8/5/2025 रोजी। त्यांनी हप्ता मारला, शिवीगाळी करून माझ्या डोक्यात लाकडी बाबळीच्या लाकडाने डोक्यात 3 वेळा मारले आहे। तरी माझ्या डोक्यात त्यांनी मारल्यामुळे 6 ते 7 टाके माझ्या डोक्यात पडले आहे। तरी या चॅनलच्या माध्यमातून मला न्याय मिळवून द्यावा व SP ऑफिस यांनी पण मला न्याय मिळवून द्यावा।